नमस्कार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे सर्व लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवर मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर बघा ताईंनो, आजच्या व्हिडिओमध्ये लाडक्या बहिणींसाठी, लाडक्या ताईंसाठी मोठी अपडेट, मोठी खुशखबर समोर आलेली आहे. विधानसभेत माहिती दिली आदिती तटकरे मॅडम यांनी. तर बघा, लाडकी बहीण योजनेत सुरुवातीला तुमचे रजिस्ट्रेशन करतेवेळी तुमचे बघा 2,63,83,589 अर्ज आले होते आणि यापैकी 2,43,42,936 अर्ज स्वीकारण्यात आलेले होते. पण यातील अनेक लाभार्थ्यांचे अर्ज बाद करण्यात आले होते. यात अनेक शासकीय कर्मचारी व बहुतेक शासकीय कर्मचारी जे आहेत ते सुद्धा यामध्ये समाविष्ट होते. बघा, संपूर्ण जी माहिती आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा. तर बघा, नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा. ठीक आहे, तर व्हिडिओला सुरुवात करूया. काय मोठी अपडेट आहे. ही बाब स्पष्ट होताच सरकारने तात्काळ पावलं उचलली आहेत आणि पात्रता निकषांचा पुनर्विचार सुरू केला आहे. भविष्यात योजनेचा चुकीचा वापर होऊ नये म्हणून डिजिटल पडताळणी यंत्रणा अधिक मजबूत केली जाणार आहे. बघा, तसेच पुढे बघा, विविध ज्या घटस्फोटित महिला आहेत, विधवा आहेत, घटस्फोटित आहेत, त्यांना अडचण आता येत आहेत. तर त्यांचा प्रॉब्लेम काय बघा, सध्या ई KYC प्रक्रियेसाठी 2 आधार कार्ड आवश्यक असल्याने विधवा आणि घटस्फोटित महिलांसमोर अडचणी उभ्या राहिल्या आहेत. म्हणजे मृत पावलेल्या पतीच्या आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक नसल्यामुळे ही प्रक्रिया रखडली आहे. ई KYC करण्याची सोपी पद्धत मोबाईलमध्ये गुगल क्रोमवर लाडकी बहीण योजना KYC असे शोधल्यास तर बघा HTTP लाडकी बहीण government.in या संकेतस्थळावर तुम्ही सुविधा उपलब्ध आहे. पण स्वतःचा, पतीचा अथवा वडिलांचा आधार क्रमांक टाकून घरबसल्या तुम्हाला KYC करता येते. बघा, बहुतेक काही अडचणी होत्या. तसेच लाडकी बहीण योजनेतील विविध जिल्ह्यातील महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. महिलांच्या अर्जांची तपासणी केली जात आहेत. यातील अनेक महिला निकषांमध्ये बसत नाहीत, त्यामुळे त्यांचे लाभ बंद केले आहेत. आतापर्यंत लाखो महिलांनी अर्ज बाद करण्यात आले आहेत. याचसोबत महिलांची KYC प्रोसेस सुरू आहे. यातून फक्त पात्र लाभार्थी योजनेचा लाभ दिला जाईल. बघा, जे पात्र आहेत ते. तसेच लाडकी बहीण योजनेबाबत विधानसभेत तटकरेंनी माहिती दिली आहे की लाडकी बहीण योजनेच्या सुरुवातीला रजिस्ट्रेशन करतेवेळी 2,63,83,589 अर्ज आले होते. ठीक आहे, त्यात तुम्हाला अर्ज आलेले होते आणि यापैकी 2,43,82,936 अर्ज स्वीकारण्यात आलेले होते. यातील अनेक लाभार्थ्यांचे अर्ज बाद करण्यात आले होते आणि यात अनेक शासकीय कर्मचारी महिलांनी योजनेचा लाभ घेतला आहे. त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. बघा, त्यात बहुतेक शासकीय कर्मचारी होते, ते सुद्धा त्यांनी लाभ घेतलेले आहेत. त्यांच्यावर आता योग्य ती कारवाई महिला व बालविकास विभाग व आदिती तटकरे मॅडम यांच्यामार्फत होणार आहे. लाडकी बहीण योजनेबाबत विधानसभेत आदिती तटकरे मॅडम यांनी माहिती दिली की लाडकी बहीण योजनेचे सुरुवातीला रजिस्ट्रेशन 2,63,83,589 अर्ज आले होते. यापैकी 2,43,42,936 अर्ज स्वीकारण्यात आले होते. यातील अनेक लाभार्थ्यांचे अर्ज बाद करण्यात आले होते आणि अनेक शासकीय कर्मचाऱ्यांनी सुद्धा या योजनेचा लाभ घेतलेला होता. तसेच पुढे बघा, आतापर्यंत 10 लाख महिलांना वगळले आहे. आता KYCमध्ये बघा, आतापर्यंत लाडकी बहीण योजनेसाठी तब्बल 2,62,00,000 महिलांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. मात्र केंद्र सरकारच्या नमो शेतकरी योजनेचा लाभ काही महिला घेत असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच महिलांकडे 4 चाकी वाहन असल्याचे पडताळणीत समोर आले, त्यामुळे लाखो महिलांना योजनेतून वगळण्यात आलेले आहे. आणि तसेच 5 लाख महिलांचे आधार कार्ड बँकशी लिंक करण्याची प्रक्रिया सुरू असल्याने सध्या स्थितीत 2,47,00,000 जे आहेत त्या पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळत आहे. बघा, सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट आहे, त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला पटकन सबस्क्राईब करायचं आहे. बघा, कोणी आता बहुतेक विचारत आहे की आम्हाला 1,500 रुपये कधी मिळणार आहेत. 1,500 मिळणार म्हणजे आम्हाला 3,000 रुपये मिळणार की 4,500 रुपये मिळणार, असं बहुतेक महिला विचारत आहेत. बघा, तर तुम्हाला 2-3 हप्ते तुम्हाला 4,500 मिळण्याची शक्यता सर्वीकडे चालू आहे की
वर्तवली जात आहे, शक्यता आहे. 4,500 लाडक्या बहिणींना मिळणार आहेत, असं होणार आहे, तसं होणार आहे. परंतु मिळालेल्या माहितीनुसार लवकरच तुम्हाला बघा डिसेंबरचा हप्ता, डिसेंबर प्लस जानेवारी तुम्हाला 3,000 रुपयेसुद्धा खात्यामध्ये हे मिळू शकतात. तर बघा उद्या तुमचा निकाल आहे, ठीक आहे. 21 डिसेंबरला तुमचा निकाल आहे. नंतर तुम्हाला पुढील हप्ता जो आहे तो वेळेवर मिळत राहील. सर्वीकडे लाडक्या बहिणींची चर्चा सुरू झालेली आहे. आम्हाला हप्ता जो आहे तो वेळेवर मिळाला हवा, असं व्हायला पाहिजे, तसं व्हायला पाहिजे. परंतु ताईंनो, काळजी करू नका, चिंता करू नका. लवकरच तुम्हाला जो पेमेंट आहे तो DBTद्वारे ट्रान्सफर होणार आहे. आणि ज्या ज्या लाडक्या बहिणींनी अजूनपर्यंत KYC केलेली नाही तर त्यांनी पटापट जाऊन KYC करा. 31 डिसेंबर तुमची शेवटची मुदत आहे, लक्षात ठेवा लाडक्या ताईंनो. त्यामुळे काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका. सर्वात मोठी गुड न्यूज आहे, सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. व्हिडिओला थोडा वेळ स्किप करू नका. अतिशय महत्त्वाची माहिती आहे, अतिशय लेटेस्ट अपडेट आहे, अतिशय सर्वात मोठी गुड न्यूज आहे, सर्वात मोठी नवीन अपडेट आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघत चला. अशा प्रकारे सर्व महिला खुश झालेल्या आहेत. सर्व लाडक्या बहिणी फायनली खुश झालेल्या आहेत आणि DBTद्वारे त्यांच्या अकाउंटमध्ये जी रक्कम आहे ती जमा होत आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघत चला. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा. नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा. कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून रोज पाहायला मिळत असतात. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चला, पूर्ण वॉच करत चला आणि जास्तीत जास्त लाडक्या बहिणींनी या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर रोज नवनवीन अपडेट आणि KYC संदर्भात नवनवीन अपडेट पाहायला मिळत असतात. तर लाडक्या बहिणीनं तुम्हाला 3,000 आले का 4,500 आले आणि तुम्हाला कोणत्या जिल्ह्यातून पैसे आले हे पण तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर लवकरात लवकर लाडक्या बहिणीनं तुम्हाला काय वाटतं की पैसे लवकरात लवकर जमा व्हावेत त्यासाठी तुम्ही कमेंट करा. तुमच्या खात्यामध्ये पैसे DBTद्वारे लवकरात लवकर ट्रान्सफर व्हावेत त्यासाठी तुम्ही कमेंट करा की लाडक्या बहिणीनं जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा. सर्व लाडक्या बहिणींनी जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा. म्हणजे सर्व लाडक्या बहिणींचा तुमचा जेवढा सपोर्ट मला भेटेल तेवढा मी जास्तीत जास्त व्हिडिओ बनवले आणि तुमच्यापर्यंत लाडक्या बहिणी सरकारपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त जायला पाहिजे, ठीक आहे. तर जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा. तर भेटूया ताईंनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती, नवीन अपडेट्स. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.